जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होईल असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आणि याबाबत यवतमाळकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे याबाबत जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। तर ठाकरे बंधू एकत्र येणार अशा राजकीय वर्तुळामध्ये सगळ्या चर्चा आहेत आणि या चर्चांवर महाराष्ट्राच्या मनामध्ये नेमकं काय आहे तेही आपण पाहूया। हे काम फार पहिले व्हायला पाहिजे होतं। सध्या फार म्हणजे अशी वेळ बरीच निघून गेलेली आहे आणि बरंच असं म्हणजे राजकारणात बरेच असे फेरबदल झालेले आहे। हे फार पहिले आधी व्हायला पाहिजे। ते जर का पहिले झालं असतं तर फार छान झालं असतं। याच्यातून संकेत दिले आहे नवे समीकरणाचे, मराठी माणसाचे, हिंदुत्व विचाराचे। खरं जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरेच्या तालमीत राजसाहेब ठाकरे हे तयार झालेले आहे। वास्तविक पाहता राज्याची शिवसेनेची धुरा ही राज ठाकरे यांच्या हातीच पाहिजे होती, पण जाऊ दे, आता जे झालं ते झालं। परंतु आताही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एक येत असेल तर खूप मोठा परिवर्तन राज्यात होईल आणि ते चांगलं राहील महाराष्ट्राच्या हितासाठी। जोपर्यंत ते दोघं भाऊ स्वतःसोबत बोलणार नाही, स्वतः फोन करून त्यांच्या आजूबाजूची मंडळी, तर मला वाटत नाही की त्यांना एक होऊ देईल। त्यांनी स्वतः दोन्ही भावांनी बोलायला पाहिजे, 100% एक होईल आणि एक जर झाले दोन्ही तर महाराष्ट्रात एक वेगळा परिणाम त्याचा दिसेल आपल्याला।